माझं नावाचा गाजाबाजा एवढा प्रचारात सभेच करून टाकला की मला नर्वसनेस यायला लागले. अगोदर मी फार रोकटोक वाजून काढायचो. जाऊ दे, प्रयत्न एकदा करून पाहू. शिर्डीची नगरपंचायत निवडणूक सुरू झाली, आचारसंहिता लागली. आता प्रचाराचा अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे. अंतिम टप्पा आल्यावर काही हुशार प्राणी बाहेर यायला लागतात. फार त्यांना काही काम नाही, ज्यांना घरी बायको घरात ठेवत नाही बाहेर ठेवायला बसायला सांगते, ज्याचा मुलगा त्याचा ऐकत नाही तो बाहेर बसलेला असतो, असे हुशार प्राणी हे बाहेर बसलेले असतात. त्याची चर्चा काय ऐकण्यासारखी असते. काय निलेश दादाचं फार अवघड दिसतंय, 2 नंबर एकदम घासून आहे, 3 नंबर मध्ये आता सगळे गोंधळ एकत्र झाले, अशोक भाऊचा अवघड आहे, 4 नंबर मध्ये तर कमलाकर भाऊ आणि आबेराजूची एकदम काटेकी टक्कर आहे, 1 नंबर मध्ये तर मंगेश भाऊ आता पडलेच समजा. आणि मग मागून घरातून आवाज येतो, अहो कारभारी गपचूप घरात या, हे 2 घास गिळा आणि नीट झोपा. म्हणजे ज्या माणसाची पात्रता, ज्या माणसाची किंमत त्याची बायको घरात करत नाही, ज्या माणसाला हे माहित नाही की त्याचं पोरगं रात्र दारू प्यायला कुठं बसलेला आहे, असा माणूस शिर्डीच्या राजकारणाबाबतीत ज्ञान देतो, ही शिर्डीतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग सगळे शीट घासून आहेत. आणि कुठेतरी असा एक हुशारी प्रचार या निवडणुकीमध्ये सगळ्या उमेदवारांबाबतीत केला जातो. मी तुम्हाला सांगतो एक फार सोपं उदाहरण. आत्ता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रत्येक जण येऊन भेटायचे. निलेश दादा भेटले, आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले, सगळेच भेटले. म्हणे दादा साहेबांचं फार अवघड आहे. पत्रकार मित्र म्हणले बाबा मण्यार इथं बसलेले असतील त्यांना विचारून पाहिजे. म्हणले दादा साहेबांना थोडं घासून चाललंय असं वाटतं, थोडं येईल निवडून येतील. जो आपला एकदम एकनिष्ठ कार्यकर्ता होता तो म्हणायचा एक फार मोठ्या मनाने 25,000, जो थोडा 50-50 बाउंड्रीवर आहे, जो म्हणत आपण केलं तर आपलं आरक्षण बसायचं आपल्यावर, नको नको, तो म्हणायचा 10,000 येतील साहेब. जो आपला विरोधक असेल तो म्हणायचा 3,000. आर्या पार इस बार तुम्ही हमें. साहेब घाबरायचे. साहेब म्हणायचे अरे काय चर्चा चालू आहे. म्हणजे साहेब 50,000च्या खाली जर तुम्ही आलात ना तर सुजय विखे पाटील राजकारण सोडून देईल. कुठलाही ज्ञान नाही. शिर्डीचं राजकारण, शिर्डीच्या मतदारांची मानसिकता ही जर कोणी ओळखली असेल तर तो या व्यासपीठावर आता भाषण करणारा व्यक्ती आहे. बाकी कोणीही या ठिकाणी आपलं ज्ञान आणि जी काय चर्चा करायची असेल कट्ट्यावरती आपल्या घरी बसून मंडळीजवळ निवांत बसून करावी. आणि ती ऐकत नसेल तर मग आमच्या साडूंचा मूनलाईट हॉटेल आहे, तिच्या ठिकाणी बसून निवांत 2-2 मारून जेवढी मोकळी चर्चा करायची तिथं ऐकणारे पण तसेच आहेत. शेवटी विचार अदल बदल करायला 2 लोक लागतात. बोलणाऱ्यालाही अक्कल नाही आणि ऐकणाऱ्याला अक्कल नसली तर ट्युनिंग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जमते. म्हणून मूनलाईट सगळ्यात योग्य ठिकाण आहे. आणि म्हणून मला सांगायचं, मगाशी निलेश दादांनी सांगितलं, लोक म्हणतात सुजय विखे पाटील येडा झालाय, 17-0 17-0. माझं हसू केलं जाते शिर्डीमध्ये. पण हे 17-0 का? या 17-0चा अट्टहास का? हे 17-0चा हट्ट का? आणि एक मुद्दा त्यांनी फार रास्त मांडला. नगरसेवक असताना जे घोडेबाजारी झाली, आणि ही माझ्या समोर झालेली घटना आहे, मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, पण ज्या कालावधीमध्ये लुटेताईंना उपनगराध्यक्ष करायचं होतं त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची मी मीटिंग घेतली. मी म्हटलं आपल्या लुटेताईंचं उपनगराध्यक्ष पद द्यायचंय, अतिशय चांगली प्रतिमा आहे, आपल्या घरातलं कॅन्डिडेट आहे, कोणीच जाऊ नका नगरपालिकेत, काय मतदान टाकायची गरज नाही, आपोआपच ते सीट निवडून येईल. मला 3 वाजता फोन वाजला, 3 वाजता नाही, फॉर्म भरायची मुदत साधारण 12 वाजेपर्यंत होती, आणि मला फोन आला दादाचा की दादा लोक मत टाकायला 10-10 लाख रुपये मागतायत. माझ्याकडे पुरावा या गोष्टीचा. मी कधीच
खोटं बोलत नाही, मला कोणाला खायचंय आणि कोण माझं काय करू शकतं हा दुसरा प्रश्न. तर दादा लोक 10-10 लाख रुपये मागतात लुटेताईंकडून. संदीप भाऊ इथं बसलेले आहेत, ते साक्षीदार आहे या गोष्टीचे. तेवढ्यात मी आपल्या गट नेते राजू खोतेंना फोन लावला, म्हटलं ताबडतोब जा, सगळे नगरसेवक घेऊन जा, तिथं व्हीप वाजवा आणि सगळ्यांनी लुटेताईंना मतदान करायचा आदेश मी त्या ठिकाणी दिला. एक चांगल्या चारित्र्याच्या उमेदवाराला जर एखादं पद मिळत असेल त्यासाठी तुम्हाला पैसे लागतात. हा भिकाऱ्यांचा धंदा करायला त्या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून गेलात. आणि म्हणून या घोडेबाजारीला, या ब्लॅकमेलिंगला, या दबाव तंत्राला मी खरंच वैतागलो. शिर्डीच्या जनतेने सातत्याने 12.5 वर्षामध्ये आम्हाला सत्ता दिली, मी ती गोष्ट नाकारत नाही. पण देताना तुम्ही असा अर्धा जीव हातात, अर्धा जीव स्वतःकडे ठेवतात. 8 यांचे 7 यांचे नगरसेवकाची संख्येत वाढ झाली, 10 यांचे 9 यांचे. आणि मग ह्या एकाच्या कसरतीमुळं ज्या पद्धतीने आम्हाला शिर्डीचा विकास करायचा असेल, मग एखादा नगराध्यक्ष अकार्यक्षमतेने काम करत असेल, एखादा नगरसेवक, एखादा सभापती योग्य दिशेने काम करत नसेल, मी जर त्याला काही बोललो तर लगेच मग सगळे कोते एकत्र, सगळे शेळके एकत्र, सगळे गोंदकर एकत्र आणि नाराजगट सगळे एकत्र, की सुजय विखेला आता कसा दबाव आणावा. आणि मला दबाव येणं स्वाभाविक आहे. आणि जर माझ्यावर दबाव येत असेल, शेवटी ही सत्ता येत असताना याच्यामध्ये उमेदवाराचं योगदान जेवढं 50% असेल त्यामध्ये 50% आम्ही सुद्धा आमचं रक्त जाळून ती सत्ता आणतो. दुर्दैवाने हे सगळे विसरून जातात आणि प्रत्येक जण आपल्या स्वार्थामागे पळतो. आणि म्हणून मला शिर्डीकरांना मी वारंवार आव्हान करतोय की 17-0 एकदा करून दाखवा, माझ्यावरचा हा दबाव काढा. आणि जर मग विकास झाला नाही तर मग मी त्याला दोष. जर माझा नगराध्यक्ष काम करत नसेल तर मला त्याला काढायची पूर्ण ताकद पाहिजे. जर माझा आरोग्य सभापती जर कचऱ्याचं निरसंगन करत नसेल, जर माझा आरोग्य सभापती त्या ठिकाणी फवारणी करत नसेल तर त्याला काढायचा अधिकार मला पाहिजे. जर माझा पाणी पुरवठ्याचा सभापती गावागावात पाणी पुरवठा करत नसेल, प्रत्येक वॉर्डामध्ये पाणी पुरवठा टँकरद्वारे होत नसेल तर मला त्याला काढायचा अधिकार पाहिजे. आणि म्हणून हा सगळा अधिकार तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत एक हाती सत्ता येणार नाही. तर परत जर आपण त्याच खेळात बसलो आणि परत जर आपण 11-10, 12-9 हे सगळं जर केलं तर मग परत माझे हात आपण बांधणार आहात. म्हणजे सत्ता देऊन देखील सत्ता हातात तुमच्या ठेवणार आहात अशी ती परिस्थिती आहे. यामध्ये भाषणाचं सगळा उलगडा करत असताना मी हळूहळू कविता पण बनवायला शिकलोय. आता बसून रतू काकांना मी म्हटलं, रतू काका जरा कविता पाहिजे, बसून बसून बनवली. मला फार इच्छा होती एकदा तरी कविता बोलावी. आणि मग निलेश दादासाठी मग म्हटलं, एकदा निलेश दादाच्या कार्यक्रमाला बनवली गेली, जावेद तवज्जो चाहूंगा आपसे. यामध्ये या विरोधकांनी काय केलंय आणि आम्ही काय करणार आहोत या बाबतीत फार छोटी कविता. मला माहित नाही किती जमली ती, मला पण माहित नाही. टाळ्या वाजवा नाही आवडली तरी म्हणजे माझा थोडासा बरं वाटेल. शिर्डी झाली आहे पूर्णपणे भकास, कारण की भाजप सेनेनी केलाय सर्व गोष्टींचा नाश. आता जनता याला करणार आहे नापास. सगळीकडे आहे डास आणि कचऱ्यांचा त्रास. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की घ्या आता मोकळा श्वास, कारण की आम्ही देत आहोत काँग्रेस एनसीपीची तुम्हाला आस. जे करणार आहेत सर्वत्र विकास, और जिसे देख के आप भी कहेंगे कि इनमें भी कुछ है खास, इनमें भी कुछ है खास. जमलं का? अजून लिहिली एक पण लास्ट मध्ये. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये 5 कवितेच्या ओळीमध्ये मी तुम्हाला या सगळ्या शिर्डी नगरपालिकेची जी काय उलाढाल झाली आणि जे काय प्रकार चालू आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमचा वॉर्ड सगळ्यात मजेशीर वॉर्ड आहे, सगळ्यात जास्त मतदान असलेला वॉर्ड. इतके उमेदवार की त्याला मापच नाही. कोणी काही करू राहिले काय, म्हणजे अशी गंमत आहे. कोणी जेवण ठेवतंय,
कोणी बाटल्या आणलेल्या आहेत. माझं विनंती आहे मतदारांना, मगाशी निलेश दादांनी राग व्यक्त केला की कोणी ओम साईनगरमध्ये जेवण ठेवलं, त्यांना जीव द्या. कोणी इथं तुमच्या सभेला लोकांना थांबवण्यासाठी 50 रुपये देऊ राहिलं, त्यांना देऊ द्या. सगळीकडून सगळं घ्या, कोणालाही सोडू नका. हे सगळे सारे चोर आहेत. तुमच्या वॉर्डमध्ये 5 उमेदवार की 5 किती 4 आहेत. याच्यापैकी एकच निवडून येणार आहे. हे 3 पुन्हा 5 वर्ष तुम्हाला दिसणार नाही. तर आता हाती लागलेले आहेत तर कपडे सहित धुवून काढा. त्यामुळे मी कशाला तुमचं नुकसान करू. ज्या ठिकाणी बोकडे त्या ठिकाणी बोकडे, ज्या ठिकाणी कोणी डाळ भट्टी दूध आली ती खाऊन घ्या. किसी को भी छोड़ना मत. ये सब साले चोर है. तुमचा पैसा काढून तुम्हालाच खाऊ घालू राहिले. अजिबात सोडायचं नाही. सगळी मजा करा, पण मत टाकत असताना फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला उर्फ निलेश दादालाच मतदान टाकायचं. यामध्ये तर काही पाप नाहीये. यामध्ये अजिबात काही पाप नाही. बंद पेटीतलं मतदान आहे. कोणालाच काही कळणार नाही. कोणी धमकी देत असेल, मला तर आता कळलं धमकी द्यायला लागले लोक. मला असं वाटतं मीच सगळ्यात मोठं गुंड आहे. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की अपने से भी बड़ा कोई है. कमाल झाली. पण काय हरकत नाही, धमक्या देऊ द्या. 27 तारखेनंतर माझे हात बांधलेले आहेत. त्यामुळे मी बोलू शकत नाही. आचारसंहितेचा भंग होईल. आणि 27 तारखेनंतर सुद्धा काय बोलणार नाही. पण जे करायचंय ते बरोबर मापात करणार, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. अनेक लोक आले, मला खेटले, घरी बसून आता वडापाव खाऊ राहिले. दुसरं त्यांच्याकडे काही पर्याय शिल्लक राहिला नाही. आमचा हा राजकीय प्रवास आजचा नाही. माननीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांपासून आणि वैयक्तिक आम्ही जर या पूर्ण कार्यकिर्दीमध्ये गेले 30 ते 40 वर्ष राजकारणामध्ये आहोत, तर ते फक्त एकच कारण की आम्ही सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला. कधीही कोणाला धमक्या आणि दबाव दाखवत नाही. धमक्यामुळे कधीच काही होत नाही. हे दुर्दैवाने उमेदवारांना समजत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक भाषणं होतात. कचऱ्याचा प्रश्न झाला, हे झालं, ते झालं. पण मी तुम्हाला सांगतो की 17-0 झाल्यानंतर माझ्या डोक्यात काय आहे, भविष्यात मी तुम्हाला काय देऊ इच्छितो. सगळे लोक म्हणतात समाधी शताब्दी वर्ष येणार आहे. त्या बाबतीत मी फक्त 2च लाईन सांगतो की समाधी शताब्दी वर्ष एकदा 2018 निघून गेला तर मग शिर्डीचा विकास त्यापुढे होऊ शकणार नाही. हा एकमेव वर्ष आपल्या हातात आलेला आहे बाबांच्या कृपेने. आणि यामध्ये जर कोणी शिर्डीचा विकास करू शकतो, मी यासाठी म्हणतोय की यासाठी येणारा निधी तुम्ही अशा नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना देणार आहे जे 30% मध्ये आजपर्यंत जगत आले का. तुमचा विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांमध्ये आहे, ज्यांनी आजपर्यंत सातत्याने विकासाचा दृष्टिकोन ठेवून कामं केलेली आहे. मला एक फार सोपा प्रश्न आहे. आमचे S9चे सागर भाऊविदा आहे, ते इंटरव्ह्यू घेत राहतात नगरसेवकांचे. त्याच्यामध्ये नगरसेवक किंवा नगराध्यक्ष ताई म्हणतात की कचऱ्याचा प्रश्न हा मानवनिर्मित आहे आणि विखे पाटलांमुळेच हा कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. मला एक प्रश्न सोपा त्यांना विचारायचा आणि त्यांच्या पॅनलचे जेव्हा उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येतात तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारा. माझी विनंती सगळ्यांनी विचारायचा बरं का. अरे हो म्हणा, धन्यवाद. तर प्रश्न असा विचारायचा आहे की ठीक आहे, असं ग्रहित धरून चालाय की हे विखे पाटलांनी कचऱ्याचा प्रश्न सोडून दिला नाही, आज देखील विखे पाटलांमुळे कचरा आहे. मग आम्ही विखे पाटलांनाच मतदान टाकतो. तुम्हाला टाकून तुम्ही परत हेच उत्तर देणार आहात. तुम्हाला जर आम्ही मतदान टाकलं आणि जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं, भाजप सेनेच्या आघाडीला निवडून दिलं, तर हा कचऱ्याचा प्रश्न जर मानव निर्मित असेल, तर हा कचऱ्याचा प्रश्न विखे पाटलांनी केला असेल, तर हा तुम्ही निवडून आल्यानंतर सोडवणार कसा. कारण की विखे पाटील तो कल भी इधर थे, आज भी इधर है और कल भी इधर ही रहने वाले हैं. तर मग हा प्रश्न तुम्ही सोडवणार कसा, याचं उत्तर फक्त त्यांनी द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.
वैयक्तिक टीका करू नका. सुजय विखे पाटील कसा आहे, सुजय विखे पाटील काय कपडे घालतो, तो कोणतं साबण वापरतो आंघोळीला, हे सगळं तुम्ही मला वैयक्तिक खासगीमध्ये विचार, मी सांगू शकतो. मी आंघोळ करतो का नाही हे सुद्धा सांगेन. पण त्यासाठी जनतेपुढे जायची गरज नाही हो. माझ्याकडे या, मी आतमध्ये खोलीत बसून सांगू शकतो. पण लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी पात्रता नसलेले लोक सुद्धा वैयक्तिक टीकेवर या राजकारणामध्ये आलेले आहेत. पण मला कोणाला उत्तर द्यायचं नाही. मी फक्त तत्वांवर बोलणारा माणूस आहे. आणि मी साईबाबांना स्मरून सांगतो की जर या कचऱ्याच्या प्रश्नामध्ये किंवा हा कचरा प्रश्न जो तयार झाला यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील किंवा सुजय विखे पाटलाचा कवडी मात्र जरी हात असल्याचं सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. निलेश दादा इथे आहेत, ते आमच्या बरोबर आहेत, ते म्हणून ते माझ्या बाजूने चांगलंच बोलणार. पण ज्या कालावधीमध्ये कोराळ्याच्या यार्डामध्ये शिर्डीच्या गाड्या धरल्या जात होत्या त्यांनी मला फोन लावला. मी त्या ग्रामपंचायतीला फोन लावून म्हटलं त्या कचऱ्याच्या गाड्या तिथं जाऊ द्या. तुमच्या शिर्डीचे नगरसेवक जे समोर उभे आहेत, जे मागच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष सत्ता भोगली, त्यांना एक छोटीशी गोष्ट फार कळत नाही की ते फक्त इथंच टिमक्या वाजवू शकतात. त्यांना असं वाटतं त्यांचं राज्य, त्यांचं साम्राज्य इथंच आहे. पण त्यांना माहित नाही की शिर्डी के बाहर हमारा राज सुरू होता है. जर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कचरा टाकायचा असेल तर ते लोक तुम्हाला टाकून देणार नाही. त्यांना समजून सांगणारा माणूस असा पाहिजे ज्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो हा कचरा प्रश्न आमच्यामुळे तर मुळीच नाही. पण जर वेळ आली तर तुमचा सगळा कचरा मी माझ्या घरी नेऊन तिथे ठेवेल. पण शिर्डीचा कचरा मी पूर्ण कचरा मुक्त करण्याचा शब्द तुम्हाला देतो. आता शिर्डीसाठी करणार काय? समाधी शताब्दीमध्ये निधी येणार, तो अजून आलेला नाही. त्या बाबतीत मी फक्त आश्वासन देऊ शकतो. रस्ते आम्ही करणार, पाणी करणार, सगळं करणार, आरक्षण नियमित करणार, हे सगळे आश्वासन आहे. पण माझी एक नवी संकल्पना आहे आणि मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो की एक गोष्ट मी नक्की करणार 17-0 झाली तर. माझी वैयक्तिक संकल्पना आहे की एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर शिर्डीच्या ग्रामस्थांना द्यायचा. या टोल फ्री हेल्पलाईन नंबरचा उपयोग एवढाच की त्यासाठी एक कॉल सेंटर तयार केलं जाईल आणि राहता आणि शिर्डी नगरपालिकेमध्ये जे कॉल सेंटर तयार होत आहे त्या कॉल सेंटरमध्ये माझे कर्मचारी राहणार आहेत. तुमच्या वॉर्डमध्ये, तुमच्या गल्लीमध्ये घंटा गाडी आली नाही, तुमच्या वॉर्डमध्ये पाणी आलं नाही, तुमचा नळ तुंबलाय, तुमची गटार वाहते, फक्त त्या हेल्पलाईन नंबरवर एकदा फोन लावून आपली तक्रार, आपलं नाव, वॉर्ड नंबर सहित नोंदवा. आठवड्याभरामध्ये जर माझा माणूस आणि तो नगरसेवक तुमची गटार साफ करायला नाही आला तर सुजय विखे पाटील राजकारणात परत उभा राहणार नाही. ही ताकद आम्ही सर्वसामान्य जनतेला देऊ इच्छितो. किती दिवस आपण हे ऐकणार की नगरसेवक वॉर्डामध्ये फिरत नाहीत? किती दिवस हे ऐकणार की नगरसेवक निवडून गेल्यानंतर परत आमच्याकडे येत नाहीत? आणि म्हणून या प्रश्नाचा उलगडा कुठेतरी लागला पाहिजे. हा प्रश्न कुठेतरी सुटला पाहिजे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला ताकद देण्याचं काम या नगरपालिकेनंतर, या निवडणुकीनंतर आलेल्या सत्तेमध्ये आम्ही करणार आहोत. तुम्ही हा प्रयत्न करून पहा. एवढं सोपं नाही. त्यामध्ये प्रश्न मांडताना 20% प्रश्न बोगस असतील किंवा माझी बायको माझं ऐकत नाही, काय करू तुम्ही सांगा. तर हे काय FM स्टेशनचं लवगुरूचं रेडिओ स्टेशन नाहीये कि भाई वो मेरे से बात नहीं कर रही है, क्या करना चाहिए आप बताइए लवगुरु. हे तुमच्या समस्या मांडण्यासाठी तुम्हाला दिलेली जागा आहे, तुम्हाला दिलेलं स्थान आहे. आणि हे बोगस आश्वासन नाहीये, हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. याच्यामध्ये 2 गोष्टीचे फायदे. तुम्हाला हा कधी तक्रार करण्याची संधी येणार नाही की सुजयदादा माझा फोन उचलत नाही किंवा नगरसेवक माझा फोन उचलत नाही, कारण की तुम्ही ते हेल्पलाईनला फोन लावतायत. आणि तुमचं एवढंच मुद्दा आहे. आणि जे मी प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये जात असताना आमच्या ज्या महिला भगिनी आहेत किंवा सर्वसामान्य मतदार जो प्रश्न मांडतो की आम्ही प्रश्न मांडल्यानंतर नगरपालिकेमध्ये 4 वेळेस गेलो, 6 वेळेस गेलो, आमच्या अर्जाची दखल घेतली जात नाही. तर माझं म्हणणं आहे तुम्ही जाऊ सुद्धा नका, फक्त त्या हेल्पलाईन नंबरवर फोन लावा. तुमच्या अर्जाची दखल किंवा तुमच्या तक्रारीची दखल घेतली जावी एवढीच तुमची इच्छा आहे. माझ्याशी बोलायची इच्छा नाही किंवा नगरसेवकाची बोलायची इच्छा नाहीये ना. फक्त तुम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे एवढंच आहे. 1 आठवडा काय फार मोठा काळाकार नाही.
तर सर्वसामान्य जनतेला आवाज देण्याचं काम या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत. मला नको असे नगरसेवक जे जनतेचे प्रश्न सोडू शकत नाही. मला नको असे नगरसेवक जे जनतेमध्ये जात नाही, जे 5 वर्षानंतर परत उगवतात. दुर्दैवाने या पद्धतीचे नगरसेवक दोन्ही पक्षांमध्ये काही काही प्रमाणामध्ये राहत आणि शिर्डीमध्ये राहिलेले आहेत. मी म्हणत नाही की आमच्याकडे सगळे परमार्थ आहे आणि सगळे हरिभक्तपरायण आहेत, पण आता हे कुठेतरी सुधारावं लागेल, हे कुठेतरी बदलावं लागेल. आणि जर तुम्ही निलेश दादाचा विचार केला तर जशी माझी प्रतिमा मला लोक सांगतात, मला माहित नाही की हा माणूस सर्वसामान्य माणसामध्ये आहे, तर मी तुम्हाला खात्री देतो की निलेश दादा कोते हा माझा प्रतिबिंब आहे. त्याला तिकीट देण्याचं कारण एवढंच की मला त्याचं काम पटलं. मधल्या काळात निलेश दादा हसायचंच बंद केलं टेन्शन मध्ये. का? कारण की पैशाच्या जोरावर निवडणूक चालते. मी अजिबात मान्य करत नाही. लोक, जनता, मतदार हे सर्व 5 वर्षाचा लेखाजोखा आपल्या डोक्यात ठेवून शेवटी मतदान करते. घेणार सगळ्यांकडून, कोणाला थांबू नका, जसं मगाशी म्हटलो, सबसे लेने दो. लेकिन अंदर जाके घडी ही सबका 12 बजाएगी, ये याद रखना. त्यामुळे घाबरून जायचं काय कारण नाही. कुठलं असेसमेंट, कुठलं अनालिसिस कोणीही कोणाचं भविष्य प्रेडिक्ट करू शकत नाही. आमचं करू शकले नाही. सगळे असेसमेंट फेल झाल्या. कोणीही म्हणून दाखवावं की कोणी म्हटलं होतं की नामदार राधाकृष्ण विखे पाटील 75,000 निवडून येतील, कोणीच नाही. हे फक्त मी आणि माझे 5 मुलं, मी त्यांना म्हटलं होतं एका बंद खोलीमध्ये की एवढं माझं टार्गेट आहे आणि हे मी आणून दाखवणार. आणि म्हणून मी सांगतो की शिर्डीमध्ये 17-0 माझं टार्गेट आणि 17-0 मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. आणि हे कशासाठी? हे सत्ता मिळावी किंवा मला सत्ता पाहिजे म्हणून नाही, पण कुठेतरी येणाऱ्या 2.5 वर्षानंतरच्या विधानसभेमध्ये माझी वैयक्तिक इच्छा आहे की मला प्रचार सभा परत घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. लोक म्हणले पाहिजे अभि तुम्ही येऊ नका, तुम्ही आम्हाला भरपूर दिले, तुम्ही घरी जाऊन निश्चिंत झोपा, आम्ही तुम्हाला घरी बसल्या बसल्या निवडून देऊ. हे वक्तव्य जनतेकडून जेव्हा येईल तेव्हा खरं मी त्या पदाला किंवा आम्ही त्या पदाला पात्र असू असं मला वाटतं. हा 17-0चा कॉन्सेप्ट, या हेल्पलाईनचा सगळ्यात मोठा उपयोग माझ्या महिला भगिनींसाठी राहणार आहे. आज मुली कॉलेजला जायला घाबरतात. आज सगळ्या घरातल्या महिलांमध्ये जेव्हा मी जातो, सगळ्या मुली 11वी-12वीच्या मला ओवाळायला येतात. सगळे प्रश्न मारतात, दादा आम्हाला भीती वाटते की आम्ही कॉलेजला जायचं कसं. या शिर्डीमध्ये अनेक गुन्हेगारीचे लोक या ठिकाणी आमची छेड काढतात. तर सगळ्या माता भगिनींना मी शब्द देतो, सगळ्या बहिणींना मी शब्द देतो की त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही जर ईव्ह टीजिंगची केस रजिस्टर केली तर 2 तासामध्ये जर तो आरोपी पोलीस स्टेशन मध्ये दिसला नाही तर परत तुम्ही माझ्याकडे येऊ सुद्धा नका. हे शब्द मी तुम्हाला देतो. महिला सुरक्षित नाही, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. लोक म्हणतात तुम्ही, तुमच्याकडे काय नियोजन आहे. भाषण करणं सोपं आहे हो. मी हे जे सगळं मांडतो, तुम्ही विरोधकाच्या एका उमेदवाराला तरी विचारा की तुमचं विजन काय आहे. हे 2.5 वर्ष जाऊ द्या खड्ड्यात. तुम्ही आज मतं मागताय, तो विखे पाटील कसे आहेत, निलेश दादा कसा आहे, कोणाची दादागिरी आहे, या सगळ्या गोष्टींवर नाही. तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता एवढंच फक्त बोला. मी तर तुम्हाला सांगतोय की मी काय करणार आहे, माझी इच्छा काय आहे. आणि म्हणून माझी नम्रपणे विनंती की कुठल्याही भूल थापांना आज क्षणिक सुखासाठी, आज मला फक्त मटण मिळतंय म्हणून मी तिकडे चाललोय उड्या मारत, हे क्षणिक सुख आहे. सकाळी जेवलेलं रात्री किंवा अपरात्री किंवा आठवड्यानंतर का होईना बाहेर येणारच. मग तेवढंच तुमचं भविष्य आहे का? तुमचं भविष्य फक्त जेवणामध्ये दडलंय का आपण काही मोठा विचार करणार आहे. आणि म्हणून या क्षणिक सुखामागे न जाता आपल्या मुलांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा विकास जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की एकदा फक्त 17-0 करून दाखवा, तुम्ही निराश होणार नाही. तुम्हाला तुमचं मत वाया गेल्यासारखं वाटणार नाही. हा शब्द मी साहेबांना स्मरून तुम्हाला सांगतो. उमेदवाराकडे पहा, तो पाहण्यासारखा नसला, त्याने तुम्हाला मारला असेल. माझ्याकडे पहा,
माझ्याबरोबर असेल नामदार साहेबांकडे पहा, त्याच्यावरती पाहण्यासारखं काही नाही, एवढेच लेवल आहेत तुम्हाला. पण आज जर तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल, आज जर गुन्हेगारी थांबायची असेल, आज जर कसल्याचा प्रश्न मार्गी लागायचा असेल, आज जर समाधी शताब्दीचं नियोजन व्हायचं असेल, आज जर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायचा असेल, आज जर आपल्याला आपल्या मुली सुरक्षित पाहिजे असतील, तर मी तुम्हाला काँग्रेस एनसीपीच्या नात्याने एक सगळ्यात उत्तम पर्याय या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या समोर ठेवत आहे. तो स्वीकारायचा की नाकारायचा हा पूर्णपणे अधिकार हा तुमचा आहे. माझ्यापर्यंत फक्त आपल्या समोर मत मांडणे याच्या पलीकडे काहीच मी करू शकत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या धमक्या दिल्या जाऊ राहिल्यात, जे दहशतीचं वातावरण जर कोणी पसरत असेल, तर आम्ही तर कधी सत्तेचा वापर कधी कुठल्याही प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या त्रासासाठी केला नाही. कुठल्याही जनतेला त्रास नाही. जेवढं अतिक्रमण आहे, ज्या ठिकाणी लोक राहतात, दुकानांच्या बाबतीत सांगत नाही, पण ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनता राहते त्यांना मी त्या ठिकाणी शब्द दिलाय. आणि साईबाबांच्या कृपेने तो दिवस येईल की ज्या ठिकाणी गोरगरीब जनता अतिक्रमणावर राहते त्यांना कुठेही जायची गरज नाही. तुमचे आशीर्वाद याच पद्धतीने साहेबांवर ठेवा. जेव्हा साईबाबाच्या कृपेने या राज्याचे मुख्यमंत्री होतील, पहिला जो जे साईन होईल तुमचं अतिक्रमण नियमित करण्याबाबत, तुम्ही त्याच ठिकाणी तुमच्याच घरांमध्ये, पक्के घरांमध्ये राहायचा अधिकार आम्ही तुम्हाला देणार. किती कालावधी अगोदर आपण सगळं अतिक्रमण काढून फेकलं असतं, पण आपण सत्तेचा वापर आणि ताकदीचा वापर कधीही जनतेला दुःख पोहोचवण्यासाठी केला नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की वेळ फार झालाय, थंडी फार वाजते. मी पहिले ते जॅकेट घातले. उन्हाळ्यात जाऊन जर शॉपिंग मॉल मध्ये गेले तर जॅकेट सेलवर मिळतात, त्या सेलमध्ये जॅकेट आहे. कारण की उन्हाळ्यात कोणी स्वेटर घेत नाही, पण हिवाळ्याची तयारी करतो. एवढी पुढची तयारी करणारा मी माणूस आहे. गेल्या का ज्यावेळी शॉपिंग मॉल मध्ये उन्हाळ्यात गेल्यावर 20% डिस्काउंट आणि एकदम 45-51 टेम्परेचर असेल तर 30% 40% वर येतं. तेव्हा सगळ्या उन्हात जाऊन जर तुम्ही स्वेटर घेतलं, जॅकेट घेतलं तर तुम्हाला 40% वर मिळतं. पण ती हिवाळ्यासाठी घेतो आपण. तर एवढी जर पुढची विचार आणि तयारी करून मी आपलं स्वेटर विकत घेतो, तर मग तुमच्या पुढच्या 2.5 वर्षाचं नियोजन हे किती अगोदरपासून मी केलेलं असावं हे मला वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त सगळे उमेदवार, आणि माझी विनंती आहे निलेश दादा, तुम्ही राष्ट्रवादीचे भोंगे वाजवायचं बंद करा. 2 ते 5 काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे कुठल्याही रिक्षाचा भोंगा वाजला नाही पाहिजे. जनतेला झोपू द्या, लोक वैतागलेत. माझी विनंती, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढंच फक्त काँग्रेस राष्ट्रवादीचे भोंगे वाजले पाहिजे. कारण की नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कधी भोंग्यांची गरज पडली नाही. ते मतदारांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. मजा होऊन गेले. कोणचा भोंगा पुढे बाजू राहिला काहीच पत्ता नाही. 2 नंबरची रिक्षा 17 नंबर मध्ये, 17ची 18 मध्ये, म्हणजे 18 वॉर्ड नाहीये, पण तो रिक्षावाला दुसरीकडे फिरतो, म्हणतो मी 18 मध्ये चालतोय. एक साकुरीमध्ये याला सापडला, हिंडतोय, शिर्डीची रिक्षा घेणार, पण पुढे चालला, चुकीची दिशा आहे. त्यामुळे दादा जाऊ द्या, मरू द्या, येतं पडणार होते, मला तरी जेवायला जाऊ द्या घरी. अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका चाललेल्या आहेत. काय करावं या निवडणुकीचं? मी परवा प्रचाराच्या निमित्ताने समाज मंदिराच्या भागामध्ये गायकवाड वस्तीमध्ये आमच्या ज्येष्ठ महिला भगिनी होत्या, त्या बसलेल्या होत्या. म्हणजे वैताग आला, इथं मी जन्माला आले, हात साफ झालाय. माझ्या 9 नंबर मध्ये पूर्ण 17 वॉर्डाचे 2 का असेना मतदार आहेत. माझ्याकडे स्वतः 6 पक्ष उभे. डुलकी लागली, नारायण नारायण नारायण. परत ती बिचारी वयस्कर बाई झोपते, धनुष्यबाण, मग गाणे वेगळे, तांडा वेगळाच. तर भोंगे वाजून लोक फक्त जे तुम्हाला पडणारं मतदान असेल ते सुद्धा पडणार नाही. त्यामुळे अजिबात 2 ते 5 तरी लोकांना शांततेत झोपून द्या. ही नम्रपणे मी आपल्या पक्षाला तर आदेश देऊ शकतो आणि विरोधकांना देखील विनंती करतो की भोंगे वाजायचे बंद करा. ज्याचा नारळ आहे ते नारळ सडका आहे, ते नारळ फुटणार. जी शिट्टी आहे ती लावणार तो तोंडाला, पण वाजणार कुठून हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये
सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायचं बंद करा. भोंग्या वाजून तुम्ही काही साध्य करू शकत नाही. आणि एक वेगळी संकल्पना आहे. मी तर अजिबात कधी प्रचार फेरी घेतली. माझ्या वडिलांच्या विधानसभेला मी सांगितलं प्रचार फेरी घेणार नाही. प्रचार फेरी म्हणजे काय? आता विरोधकांची प्रचार फेरी म्हणजे काय? सगळ्यात पहिलं पुढं 3-4 डोके, कमळ, धनुष्यबाण चालले उड्या मारत. त्याच्या मागची रांग 200 रुपये रोजाचे, त्याच्या मागची 100, त्याच्या मागची 50 रोजाची बाई म्हणते चहाला जाऊ दे मोर दे 10 मीटर चालू चहा घ्यायला थांबू 50 रुपये मध्ये इतकं चालेल मी. आणि जेव्हा तो शेवटच्या घरापर्यंत पोहोचतो ते तिघ आणि त्या तिघांच्या बायकाच फक्त नमस्कार घालताना सापडता. मागचे 200 रुपये वाल्या पण 200 मीटरवर आहे. 200 रुपये 200 मीटर. काय फायदा आजच्या प्रचार फेरीचा? अरे हिंमत असेल तर एकटं फिरा. मी एकटं फिरायला तयार आहे. मी तर स्कूटर फिरू राहिलो. मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो माझ्या जवळ येऊ नका. कोणी मार खाईल मला सांगता येत नाही. मला एकटं फिरू द्या. मला जनतेमध्ये जाऊ द्या. कारण की तुमची सत्ता येणार की नाही हा निर्णय जनता घेणार आहे. हे दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आणि जे आज अपक्ष उभे असतील ते सगळे माझेच आहेत हे पण मी सांगतो. पण ही वेळ मैत्रीची नाही. ही वेळ नातेगोत्याची नाही. माझा सक्का भाऊ जरी उभा असता विरोधात तरी सुद्धा मी सांगतो की ही वेळ नातेसंबंध जुळवायची नाही. ही वेळ आपल्या प्रतिष्ठेची आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे. आणि म्हणून जर आपल्याला आपलं भविष्य शिर्डीमध्ये घडवायचं असेल, जर गोरगरीब जनतेला आपलं संरक्षण पाहिजे असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सर्वत्र उमेदवारांना असंख्य मतांनी निवडून आणा. आणि शेवट करताना 4 लाईन और. आता विरोधक करताय विषारी प्रचार. आता विरोधक करतायत विषारी प्रचार. पण सुदैवाने मतदार देखील झालाय हुशार. आता विरोधक करताय विषारी प्रचार पण सुदैवाने मतदार देखील झालाय हुशार. त्यामुळं आता भाजप सेनेवाले तुम्हाला व्हावं लागणार आहे पसार. कारण की तुम्ही निवडून याल असं कुठेही नाही पुढे आसार. असं कुठेही नाही पुढे आसार. पुन्हा एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानून आपले सर्वांची रजा घेतो. येणाऱ्या 27 तारखेला 17-0 या उद्देशाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सर्वत्र उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा ही नम्रपणे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.